नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आहे गणेश चतुर्थीचा पहिला दिवस। तर या निमित्ताने तुम्हाला सुद्धा गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि दरवर्षीप्रमाणे गणेश चतुर्थीचा पहिला दिवस हा आपला जातो लालबाग परळमध्ये। तर मी आता तिथेच जायला निघालोय, म्हणजे लालबागचा राजाचं दर्शन होईल की नाही हे तर नशिबाचा भाग आहे। पण हां, तिकडचे बाकी सर्व गणपती आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर हा व्लॉग त्याबद्दलच असणार आहे। तर चला, आता माझा मित्र येतोय प्रथमेश। आता तो आल्यानंतर आपण आता निघू सांताक्रूज स्टेशनला आणि तिथून मग आपण जाऊ लोअर परेल करी रोड करत लालबागला। तर चला, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण एंडपर्यंत बघा। तुम्हाला या पहिल्या दिवशी लोअर परेलचे कोणते कोणते गणपती पाहायला मिळतील ना, हे आता आपण बघूया। तर चला, बोला गणपती बाप्पा मोरया। तर आता आपण शेवटी पोहोचलो आहे लालबागला। आणि लालबागला आल्यावर आपल्याला प्रथम दर्शन करायचं आहे ते म्हणजे या मुंबईच्या राजाचं, म्हणजेच 22 फूटवाल्याचं। तर चला, आता आतमध्ये जाऊया। आणि यावर्षी या मुंबईच्या राजासाठी चक्क रामेश्वरांचा देखावा उभारण्यात आला आहे। तर आता आज जाऊया आणि या 22 फूटवाल्याचं दर्शन घेऊया। आणि हो, तुम्हाला हा मी देखावा सुद्धा दाखवतो, चला। तर आता फायनली मुंबईच्या राजाचं दर्शन घेऊन झालेलं आहे। मी बाहेर आलो आणि रोहित आता आतमध्ये राहिला। मला इथे आल्यानंतर रोहित पण भेटला। तर चला, आता तो आल्यानंतर त्याला आता भेटेल आणि मग त्याच्यानंतर तेजूकाया गणपतीचं आपण दर्शन घ्यायला जातो। माझ्या मागे बघताय ना, हे आहे राजा तेजूकायाचा गेट। आणि यावर्षी यांना 59 वर्ष पूर्ण झालेलं आहे। तर चला, आता आज जाऊया आणि या बाप्पाचं दर्शन घेऊया। तर आता आपल्याला आपला एक युट्यूबर भेटला आहे। दरवर्षी आम्ही एकत्र असतो गणपती। तर मग आता झालं असं की आम्ही मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलं आणि तेजूकायाला गेलो। तर तेजूकायाचं अजून आहे ना, तिथे त्या लोकांनी पूजन केलेलं नाही, त्याच्यामुळे अजून सध्या दर्शन नाही देत आहे। तर मी म्हटलं की चला, लालबागच्या राजाचं पण यावर्षी काही जुगाड नाही आहे, तर त्याच्यामुळे फक्त आता गेट बघू आणि जर काही झालं या 11 दिवसांमध्ये तर आपण जाऊच नक्की। चिंतामणीचं दर्शन घडलं तर घडलं, नाही तर मी फक्त तुम्हाला मी कसं तिकडे जे काय केलं काय नाही केलं हे मी तुम्हाला दाखवतो। आणि मग इथून आपण सरळ जाणार ते म्हणजे खेतवाडीला। काय बोलतो, बरोबर ना? पण खेतवाडीला पण एवढा लवकर गेलो ना तरी पण तेच असेल, त्यांचं पूजा वगैरे झाली नसते। पण ठीक आहे, आपल्याला काय गणपती बघायचे, दर्शन घ्यायचे आहेत, तर घेऊया। हा गेट आहे ना? हा गेट आहे। या टायमाला लालबागच्या राजाला काय सजवलंय, अंबानी पैसा। तर हे बघा, इथे आहे चिंचपोकीचा चिंतामणी आणि हा आहे काळा चौकीचा महागणपती। तर आता सर्वात पहिले आपण प्रथमेश इथे जाऊया, काळा चौकीच्या महागणपतीला जाऊया, चल। ही राजासाठी लाईन बघा केवढी मोठी आहे, संपत नाही। यांचं दर्शन मला ना वाटत आज होणार आहे। 5-6 तास यांचे कुठेच नाही गेले। भाविकांना विनंती आहे की त्यांनी ताड बसून शांतपणे आपण आता शेवटचं गणपती अथर्व शीर्षक 21वा आवर्तन पठण करणार आहोत।
अवत्वं वाम अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम्. आपला चिंतामणीचं सुद्धा दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आता आपण जाऊया रंगारी बदक साईड. तर चला. हर हर महादेव. तर मित्रांनो फायनली लालबाग म्हणजेच लालबाग परळमधले ऑलमोस्ट जे नामांकित गणपती आहेत हे सर्व पाहून झालेले आहेत. चिंतामणी, त्याच्यानंतर मुंबईचा राजा. लालबागच्या राजाचं दर्शन नाही मिळालं पण ठीक आहे, बाकी सर्व गणपती आता पाहून झालेले आहेत, त्यांचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आता ही मी व्हिडिओ ना इथे सेंड करतो, कारण याच्यानंतरची जी व्हिडिओ असणार आहे ती असणार आहे स्पेसिफिकली खेतवाडींच्या गणपतींवरती. तर मी चला, तर आता मी निरोप घेतो. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ पटकन दुसऱ्या दिवशी येणार आहे. तर चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा, कारण ही पूर्ण मी तुम्हाला सिरीज दाखवणार आहे. 11 दिवस 11 गणपतींची आणि 11 वेगवेगळे गणपती मध्ये कुठचे असतील आणि कुठचे नाही हे सर्व सस्पेन्स आहे, तुम्हाला पाहायला मिळतील. तर आता आपण भेटूया आपण लगेचच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि हो, गणपती बाप्पा मोरया. चला.